आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खुनाचा प्रयत्न झाला असा खळबळजनक आरोप समोर आलाय। कन्नड शहरातल्या हिवरखेडा रोडवरती आपल्यावर हल्ला झाला असा दावा जाधवांनी केलाय। या प्रकरणी संतोष पवार आणि त्याच्या साथीदाराविरोधात कन्नड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा हल्ला भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून झाला असा गंभीर आरोप देखील हर्षवर्धन जाधवांनी केलाय। एक व्हिडिओ केलाय आणि त्यातून त्यांनी हा दावा केलाय। हल्ल्यानंतरही आपल्याला फोनवरून धमक्या येत आहेत असाही त्यांचा दावा आहे। संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कन्नडचे माजी आमदार यांनी केलेला हा मोठा दावा। त्याचं म्हणणं होतं आज माझ्यावरती हल्ला करण्यात आला। रावसाहेब दानवे यांना फोन करून त्यांच्या आदेशाने हल्ला केलेला आहे असं हल्लेकरांनी सांगितलंय। आणि एवढंच नाही तर माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही। कन्नडमध्ये मी आवाज दिला तर किती का लोक येतील, पण तुम्ही आवाज दिला तर कुत्रे येणार नाही असं त्याचं म्हणणं होतं। आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून संतोष पवार आहे। आत्महत्या जो वाटेल तसे मेसेजेस व्हॉट्सअपला टाकतोय। अर्थात मी त्याला शांतच करायचा प्रयत्न केला, कारण एकीकडे तो माझ्याबरोबर काम करत होता, पण तो नशेत असल्यामुळे आज म्हणा किंवा काय म्हणा त्याने माझा खून करण्याचा प्रयत्न केला। सोबत राजेंद्र हरदे आणि अनेक मंडळी माझ्यासोबत होती। ते मध्ये पडल्यामुळे सुदैवाने वाचवलं। नंतर पोलिसांना बोलवावं लागलं आणि वाटेल तसे घाणेरडे आरोप त्यांनी माझ्यावरती केलेले आहेत।